नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पीके पब्लिकेशन या चॅनलवरती. मित्रांनो, ग्रामसेवकची भरती जी आहे ती सुरू झालेली आहे, एक्झाम सुरू झालेली आहे. चला मग त्याकरता आपण तांत्रिक घटकावर काही प्रश्न बघूया, ज्यामुळे परीक्षेमध्ये तुम्हाला फायदा होईल. सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, अप्रमाणित खतांची विल्हेवाट लावताना कोणत्या नमुन्यात अर्ज भरून पाठवावा? जे अप्रमाणित खत असते त्याची जर विल्हेवाट लावायची असेल तर तो अर्ज आपण कोणत्या नमुन्यात भरायचा असतो? ऑप्शन आहे JHDF आणि उत्तर आहे एच नमुन्यात अर्ज भरून पाठवायचा असतो अप्रमाणित खतांची विल्हेवाट लावण्यासाठी. सेकंड प्रश्न आहे, शेवंतीच्या पिकाला कोणत्या काळात पाण्याचा ताण पडू देऊ नये? शेंडा खुडणी करताना, शाखीय वाढ होत असताना, कळ्या येताना की बिया धरताना? तर कळ्या येताना पाण्याचा ताण पडू देऊ नये. जर पाण्याचा ताण पडला तर कळ्या कमी प्रमाणात येतील किंवा त्या कळ्या सुकून जातील, मरून जातील आणि आपल्या ज्या पिकाच्या उत्पादनात आहे त्याच्यावर परिणाम होऊन पीक येणार नाही आणि आपल्या उत्पादनात घट पण होईल. नंतरचा प्रश्न बघूया. शेवंतीच्या लागवडीनंतर किती महिन्यांनी फुले लागतात? 1 ते 2 महिने, 3 ते 4 महिने, 5 ते 6 महिने, 7 ते 8 महिने. किती महिन्यानंतर फुले लागतात? 5 ते 6 महिन्यानंतर शेवंतीला फुले लागतात. नंतर खत निर्मिती नोंदणी क्रमांक, खतांचे नाव व प्रकार यांचा उल्लेख कोठे करावा? पोत्याच्या मध्ये, पोत्याच्या तळाशी, बॅगेच्या लेबलवर की दुकानाच्या फलकावर? कुठे करायचा असतो? बॅगेचा जो लेबल असतो तिथे खता निर्मितीची नोंदणी क्रमांक, खताचं नाव आणि प्रकार यांचा उल्लेख करावा लागतो. मर रोगाच्या प्रादुर्भावामुळे गॅडिओलसच्या पिकावर कोणती लक्षणे दिसतात? जो मर रोग असतो त्याचा गॅडिओलस या पिकावर कोणता परिणाम दिसून येतो किंवा कोणते लक्षण दिसतात? पाने कुजतात, कंद कुजतात की मात्र कंद कुजतात की फुले कुजतात? कोणता दिसून येतो याच्यामध्ये? मातृकंद कुजतात त्याचे. पावसाच्या पाण्याची क्षारता किती असते? 0.01 ते 0.05% किती असते? 0.01 ते 0.05 डेसिसायमन प्रति मीटर एवढी पावसाच्या पाण्याची क्षारता असते. नंतरचा प्रश्न, निशिगंधाची व्यापारी लागवड कशापासून करतात? जे निशिगंध आहे आपल्याला विक्री करायची, निर्यात करायची, त्याकरता आपण त्याची लागवड कशापासून करतो? छाटापासून, कंदापासून, बियांपासून की शेंड्या कोमापासून? कशापासून करतो आपण ते? कंदापासून. निशिगंधाची तशी लागवड आपण सहसा कंदापासूनच करत असतो. जमिनीतील कोणत्या थरास इल्युव्हियल थर असे म्हणतात? DABC. कोणता थर आहे ज्याला इल्युव्हियल थर असं म्हणतात? तो थर आहे ए थराला इल्युव्हियल थर असे म्हणतात. जमिनीचा पूर्ण उभाच्छेद होण्यास 200 वर्षे लागणे हा मृदा निर्मिती प्रक्रियेतील कोणत्या गोष्टीचा परिणाम आहे? हवामान, मूळ खडक, जीवसृष्टी की काळ? जो जमिनीचा पूर्ण उभाच्छेद तयार होतो त्याला 200 वर्षे लागतात. हे निर्मिती प्रक्रियेत जे होते त्याला काय त्याच्या कोणत्या गोष्टीचा परिणाम होतो? हवामान, मूळ खडक, जीवसृष्टी की काळ? याचं उत्तर येईल काळ. काळाचा हा सर्व परिणाम असतो. जमिनीत तांबे या सूक्ष्म अन्नद्रव्याचे सीमांत मूल्य पातळी किती असते? 0.7 ppm, 0.4, 0.8 की 0.5 ppm? किती असते? तर 0.5 ppm एवढी जमिनीत तांबे या सूक्ष्म अन्नद्रव्याची सीमांत मूल्य पातळी असते. ग्लॅडिओलस कंदाची साठवणीत कूज होऊ नये म्हणून साठवणीपूर्वी कोणत्या रसायनाची प्रक्रिया करावी? ग्लॅडिओलस याच्या कंदाची जी साठवणी करतो आपण त्याची कूज होऊ नये, ते मरू नये म्हणून साठवणीपूर्वी कोणत्या रसायनाची प्रक्रिया करावी? मेलिक हायड्रेनसाइड, क्लोरोडेन, थायरम आणि थिमेट. कोणत्या रसायनाची प्रक्रिया करावी? ती करावी थायरमची प्रक्रिया करावी. नंतरचा प्रश्न, उभ्या पिकातील जमिनीचा नमुना घेताना कोणत्या हत्याराचा वापर करावा?
जे उभे पीक असतात आपलं पीक घेतो शेतामध्ये, तेव्हा जर जमिनीचा नमुना घेत असेल तर कोणत्या हत्याराचा वापर करावा? सर्वांनाच माहीत आहे, स्क्रू गिरमिटचा वापर करावा. मोहन स्टेरिलायझेशन पद्धतीत मातीच्या निर्जंतुकीकरणासाठी ओव्हनचे तापमान किती अंश सेल्सिअस असावे? मोहन स्टेरिलायझेशन पद्धतीत मातीच्या निर्जंतुकीकरणासाठी ओव्हनचे तापमान किती अंश सेल्सिअस असावे? 52, 62, 72, 82 किती असावे? 52 एवढं तापमान असावं. 52. नंतरचा प्रश्न बघूया. वनस्पतीच्या ताज्या रसातील अन्नद्रव्याचे प्रमाण काढण्यासाठी कोणती पद्धत, म्हणजे काढण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? जे वनस्पतीच्या ताज्या रसातील अन्नद्रव्य त्याचं प्रमाण जर काढायचं असेल तर त्या पद्धतीला काय म्हणतात? तर त्यात ऑप्शन आहे मृदा परीक्षण, वनस्पती परीक्षण, ऊती परीक्षण आणि एकंद पृथक्करण. आणि उत्तर आहे ऊती परीक्षण. ऊती परीक्षणाद्वारे आपण वनस्पतीच्या ताज्या रसातील अन्नद्रव्याचे प्रमाण काढत असतो. सेंद्रिय पदार्थ कुजण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? जे सेंद्रिय पदार्थ कुजतात त्याला काय म्हणतात? डिएक्शन, हायड्रेशन, ह्युमिफिकेशन आणि कार्बोनेशन. काय म्हणतात? ह्युमिफिकेशन. ह्युमिक म्हणजे सेंद्रिय. नंतरचा प्रश्न बघूया. कातड्याच्या टाकाऊ भागापासून सेंद्रिय खत तयार करण्याकरिता कोणत्या आम्लाचा उपयोग करतात? सायट्रिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल, नायट्रिक आम्ल, हायड्रोक्लोरिक आम्ल. जे कातळे असतात जनावरांचे त्याच्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याकरता जे आम्ल टाकलं जातं ते आम्ल कोणतं आहे? त्याला म्हणतात सल्फ्युरिक आम्ल. या आम्लाचा उपयोग केला जातो. चिकन मातीमध्ये तिच्या वजनाच्या किती टक्के पाणी धरून ठेवले जाते? 40 ते 50, 50 ते 60%, 60 ते 70, 70 ते 80%. किती टक्के पाणी धरून ठेवले जाते? 70 ते 80% चिकन मातीमध्ये तिच्या वजनाच्या ते 70 ते 80% पाणी धरून ठेवते. चिकन मातीचं जेवढं वजन आहे त्याच्यापेक्षा ते 70 ते 80% पाणी धरून ठेवते. नंतरचा प्रश्न बघूया. स्फुरदयुक्त खते जमिनीत किती खोलीपर्यंत टाकणे आवश्यक आहे? जे स्फुरदयुक्त खते आपण जमिनीत टाकतो ते किती खोलीपर्यंत टाकणं आवश्यक आहे? 20 ते 40 सेंटीमीटर, 5 ते 10 सेंटीमीटर, 10 ते 15 सेंटीमीटर आणि 15 ते 20 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर खोल टाकणे आवश्यक आहे? 10 ते 15 सेंटीमीटर खोल टाकणे आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, पेपर सुरू झालेले आहेत आणि तांत्रिक घटकावर कसे प्रश्न विचारतील IBPS पॅटर्न सांगता येत नाहीत. करिता तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतरचा प्रश्न बघूया. कोणते खत हाताळताना चूक झाल्यास डोळे आणि श्वसन नलिकेस इजा पोहोचू शकते? अमोनियम नायट्रेट, कॅल्शियम सायनाइड, पोटॅशियम क्लोराईड आणि अनहाइड्स अमोनिया. कोणतं खत हाताळताना चूक झाली तर डोळे आणि श्वसन नलिकेचा इजा होऊ शकते किंवा त्रास होऊ शकतो? तर अमोनियम नायट्रेट. अमोनियम नायट्रेट हे खत खूप काळजीपूर्वक हाताळणे आवश्यक आहे. नंतरचा प्रश्न. खत विषयक नवीन कायदा केव्हा अंमलात आला? 25 सप्टेंबर 1955 की 1985 की 1955 आणि 25 ऑक्टोबर 1986. कधी अंमलात आला? तो आला 25 सप्टेंबर 1955ला. खत नियंत्रक नवीन कायदा हा 25 सप्टेंबर 1955ला अंमलात आला. नंतरचा प्रश्न बघूया आपण. बियाणे शुद्ध असणे म्हणजे काय? बियाणे स्वच्छ असणे, बियाण्याचा आकार मोठा असणे की बियाण्यात त्या जातीचे अनुवांशिक गुणधर्म असणे म्हणजे स्वच्छ असणे होय, किंवा यापैकी नाही. कोणतं आहे? बियाण्यात त्या जातीचे अनुवांशिक गुणधर्म असणे म्हणजे बियाणे शुद्ध असणे होय. नंतर बघूया. ऊस पिकात लांब सरी पद्धत असेल आणि पाणी टंचाई असेल तर काय करावे?
ऊस पीक आपण लागवड केलेलं आहे आणि लांब सरी असतील आणि पाण्याची टंचाई असेल की पाण्याची कमतरता असेल तर तेव्हा काय करावे? आडे पद्धत वापरावी. एका आड एक सरीत पाणी घ्यावे. फवाऱ्याचा वापर करावा. वरील सर्व काय करावे? तर एका आड एक सरी पाणी द्यावे. म्हणजे प्रत्येक सरीत पाणी न देता एका सरीच्या आड पाणी द्यावे. नंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या किडीला लीफ मायनर म्हणून संबोधतात? खालीलपैकी कोणती कीड आहे जिला लीफ मायनर म्हणतात? पांढरी माशी, फुलकिडे, नागअळी, तुडतुडे. कोणत्या अळीला म्हणतात? नाग अळीला लीफ मायनर असे म्हणतात. संगणक प्रणालीमध्ये पुढीलपैकी कोणते उपकरण जोडल्यास संगणक इंटरनेटशी जोडल्या जाते? कोणतं उपकरण जोडलं तर संगणक इंटरनेटशी जोडलं जाते? मॉडेम, ब्लूटूथ, लॅन, वॅन. काय याचं योग्य उत्तर? मॉडेम. मॉडेम हे जर संगणकाला जोडले गेलं तर ते इंटरनेटशी जोडल्या जाते. भाजीपाला पिकाच्या रोपवाटिका कोणत्या वाफ्यावर असावी? जे आपण भाजीपाला लावतो त्याच्या रोपवाटिका ह्या कोणत्या वाफ्यावर असावी? सपाट वाफा असावा की पसरट असावा की चौकोनी वाफा असावा की आयताकार गादी वाफा असावा? कसा असावा? याचं उत्तर आहे आयताकार गादी वाफा असावा. कृषी हवामानानुसार महाराष्ट्रात मातीदर्शक नकाशा कोणी तयार केला? कृषी हवामानानुसार जे महाराष्ट्राचं माती परीक्षण आहे तो मातीदर्शक नकाशा जो कोण आहे तो तयार केला. तो कोणी तयार केला? राय चौधरी, किशोर सिन्हा, बसू बांगर. कोणी तयार केला? बांगर यांनी तयार केलेला आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, IMP बांगर यांनी मातीदर्शक नकाशा हा कृषी हवामानानुसार महाराष्ट्राचा तयार केलेला आहे. नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या गावास पर्यावरणीय संवर्धनाचा एक आदर्श नमुना मानले जाते? सर्वांनाच माहीत आहे राळेगण सिद्धी यवतमाळ जिल्ह्यातील गाव याला पर्यावरणीय संवर्धनाचा एक आदर्श नमुना मानले जाते. कोणत्या पिकाला तेलबियांचा राजा म्हटले जाते? सूर्यफूल, करडई, भुईमूग, सोयाबीन. कोणत्या पिकाला म्हणतात? भुईमूग. भुईमूग या पिकाला तेलबियांचा राजा असे म्हटले जाते. खाऱ्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात कोणत्या राज्याचा पहिला क्रमांक लागतो? पश्चिम बंगाल, ओरिसा, महाराष्ट्र, केरळ. आणि याचं उत्तर आहे महाराष्ट्र. खाऱ्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात महाराष्ट्र राज्याचा पहिला क्रमांक लागतो. किती सेंटीमीटर पर्यंतच्या पावसाच्या प्रदेशात होणाऱ्या शेतीला जिरायती शेती म्हणतात? 50 ते 75 सेंटीमीटर, 50 ते 100, 100 ते 125 आणि 50 ते 200 सेंटीमीटर पर्यंतच्या पावसाच्या प्रदेशाला जिरायती शेती म्हणतात. किती? काय उत्तर आहे याचं? 50 ते 200 सेंटीमीटरच्या 50 ते 200 सेंटीमीटर पर्यंत पावसाच्या प्रदेशाला जिरायती शेती असे म्हणतात. भात पिकासाठी सरासरी किती तापमान योग्य असते? भात पिकासाठी सरासरी तापमान हे 23.9 ते 32.20 अंश सेल्सिअस तापमान योग्य असते. भाकरा नांगल हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? भाकरा नांगल प्रकल्प हा बियास, महानदी, सतलज, दामोदर. कोणत्या नदीवर आहे? सतलज नदीवर भाकरा नांगल हा प्रकल्प आहे. भारतामध्ये 3ऱ्या व 4थ्या क्रमांकावरील फळझाडाचे पीक कोणते? आंबा, केळी, काजू, मोसंबी, संत्रा की केळी, काजू. कोणतं पीक आहे 3ऱ्या व 4थ्या क्रमांकावरील? केळी आणि काजू हे 3ऱ्या 4थ्या क्रमांकावर महाराष्ट्राचे पीक आहे. नुकतेच बंगनपल्ली आंब्याला भौगोलिक निर्देशांक देण्यात आला आहे. हा आंबा कोणत्या राज्यातील आहे? कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू. कोणत्या राज्यातला आहे बंगनपल्ली? आंध्र प्रदेश राज्यातील आहे आणि याला भौगोलिक निर्देशांक देण्यात आलेला आहे. नंतर बघूया, स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? पश्चिम बंगाल, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र. स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करणारे पहिले राज्य आहे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.
महाराष्ट्रात स्वयंचलित हवामान केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले? महाराष्ट्रात जे आपण स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन केलं ते कुठे केलं आहे? डोंगरगाव, नागपूर, पैठण, औरंगाबाद, वडगाव शरीफ, पुणे की साताऱ्यातलं कराड कुठे केलं आहे? नागपूरमधील डोंगरगाव इथे स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन केलेलं आहे. ई नाम या पोर्टलचे उद्घाटन कोणत्या दिवशी करण्यात आले? ई नाम या पोर्टलचे उद्घाटन 26 जानेवारी की 14 एप्रिल की 15 ऑगस्ट की 2 ऑक्टोबर कधी करण्यात आलं? 14 एप्रिल 2017 मध्ये ई नाम या पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. नंतरचा प्रश्न बघूया. महाराष्ट्र राज्यातील पंतप्रधान पीक विमा योजनेत कोणत्या जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला? पंतप्रधान पीक विमा योजनेत कोणत्या जिल्ह्याने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला? जालना, नाशिक, कोल्हापूर, अहमदनगर. कोणत्या जिल्ह्याने पटकावला? जालना जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. BK 560, BD 763, BJ 104 या बाजरीच्या जाती कोणत्या रोगास प्रतिबंधक आहे? गोसावी, तांबेरा, केवडा आणि मर. कोणत्या रोगाला आहे? केवडा या रोगाला BK 560, BD 763 आणि BJ 104 या बाजरीच्या जाती रोग प्रतिबंधक आहे. कोयना TMV 10 या भुईमुगाच्या जाती कोणत्या प्रकारच्या आहे? उपट्या, पसऱ्या, निमपसऱ्या की यापैकी नाही? कशा प्रकारच्या आहेत या जाती? निमपसऱ्या जाती आहेत. कोयना TMV 10 या भुईमुगाच्या जाती निमपसऱ्या प्रकारातल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ही होती आपली आजची ग्रामसेवक तांत्रिक प्रश्नावरील काही प्रश्न. पुन्हा लवकरच मी तुमच्याकरता प्रश्न घेऊन येत आहे. त्याकरता चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.